तर बातमी सोलापुरातून आहे। भाजपमध्ये तिकीट वाटपानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी समोर आली। तिकीट कापल्यानंतर कार्यकर्त्याला भर सभेत अश्रू अनावर झाले। अपक्ष निवडणूक लढवण्यावर बंडखोर उमेदवार राजकुमार आलुरे ठाम आहेत। सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक 5D मधून आलुरे यांना उमेदवारी नाकारण्यात आली। राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेल्या बिज्जू प्रधाने यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्याच्या या भावना अशा समोर आल्या। खूप त्रास झाला मला, मी सांगू शकत नाही। मला धमके सुद्धा आले। आत्ताच मला फोन आलता चंद्रकाका वानकरचा। वानकर काका उशी गेले ते लोक बोलते तिथून पण धमके पण चंदू काका म्हणलं माझा राजा म्हणला मी पाबीस मधलाय, माझा दैवत चंद्रकांत वानकर, त्याच्याबरोबर मला धमवते आले। गेली 8 दिवस मला फोन करायला काय बी कर तू माघार घे, पण मी यांना काही घाबरत नाही। पण मला दबाव आणाले मोठ्या मोठ्या लोकांकडून माघार घे। आज सकाळी भारतीय जनता पार्टीचा सर्वे आलाय की भारतीय जनता पार्टीचं पॅनल धोक्यात आहे, पण सर्वे आलेला आहे।